तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज जे आपण बनवणार आहेत नवीन व्लॉग। तर नवीन व्लॉग जो बनवण्याचं जो मुख्य कारण आहे तो कारण असणार आहे 7505 फॅमिली। तर मित्रांनो, आज आपल्या 7505 फॅमिलीमध्ये आज नवीन मेंबर ॲड होणार आहे। तर आता आपण तिथे निघालो आहेच, तर तुम्हाला तो बघायला मिळणार आहे। तर चला, आपण आता आहेत बोगद्यामध्ये, तर तिथं आपण जाऊन बघूयात। चला, तर मित्रांनो, आता जे आहेत आपण शोरूमच्या इथेशी आपण आलेलो आहोत आणि आता तुम्हाला दाखवते वैभव भाऊ। तर आज वैभव भाऊचा बड्डे आहे। वैभव भाऊ कसा खुणवतोय बघा आपल्याला। तर मित्रांनो, गाडी जी आहे आता मी तर रोडवरच लावतोय आणि आपण आता जाऊयात आतमध्ये। तर मित्रांनो, आज जो आहे तो वैभव भाऊचा बड्डे आहे आणि वैभव भाऊला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत। तर मित्रांनो, आज भाऊचा बड्डे आपण रात्री सेलिब्रेट करणारच आहोत आणि भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि भाऊ, आज किती वर्ष जगायचे तुम्हाला? तसे आम्हाला शुभेच्छा द्यायला 100 वर्ष नाही भाऊ, 1000 वर्ष भाऊ जगायला पाहिजे, आपला जगायला पाहिजे का नाही? तर भाऊंना खरंच मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला तर मी सांगितलंच का 7505 फॅमिलीमध्ये जो आपला मेंबर तो नवीन ॲड होणार आहे। जो आपल्या फॅमिलीमध्ये जो मेंबर ॲड करणार आहे तर त्याचं नाव आहे दीपक भाऊ। जो आपला दीपक भाऊ आहे तो आपला फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ॲड करणार आहे। तर भाऊची आज खुशी तुम्ही बघू शकता। भाऊ, तुम्हाला कसं वाटतं आज? नंबर खूप छान। तर मित्रांनो, तुम्हाला तर मी सांगितलंच, आज आपल्या 7505 फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ॲड होणार आहे। तर तसंच आज तुम्हाला मी सांगितलं का वैभव भाऊचा पण बड्डे आहे। तर आपल्यासोबत जो आहे तो वैभव भाऊ पण गाडी घेतो आहे। तर वैभव भाऊ आता जो आहे तो डाऊन पेमेंटसाठी मनी मोजताना आता पैसे जे आहेत ते कन्फर्म करण्यासाठी मशीनमध्ये टाकतील। 10 करोड बोल भाई, 2 वेळा कन्फर्म करून घेतलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्या गाडीचा तो हार लावून देतोय आणि तुम्ही ऑब्झर्व केला नसेल तर ऑब्झर्व करा की आज कपडे जे आहेत दोघांनी सेम घालून आलेले आहेत। तर मित्रांनो, आता जशी आपण गाडी घेतलेलीच आहे, तर तुम्हाला तर मी सांगतो, तर ही जी आपल्या दीपक भाऊनी घेतलेली आणि एक सागर भाऊनी, तुम्हाला सांगितलं मी कपडे त्याही बघा तुम्ही बरोबर एकदम सेम घेतलेले आहेत आणि त्यांनी गाड्या पण जे आहेत ते सेम घेतलेले आहेत। तर आता जे ते आपण गाडी आता ओपन करून तुम्हाला तर मी दाखवणारच आहे। तर मित्रांनो, आता आपण दीपक भाऊला कॉंग्रॅच्युलेशन करतोय आणि वैभव भाऊला पण कॉंग्रॅच्युलेशन। तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि कलर पण तुम्ही बघताय तर एकदम सेम आहे आणि हेल्मेट पण ते दोघंही सेमच घेतलेले आहेत। मित्रांनो, आता जे ते आपण व्हिडिओ शूटसाठी आपण निघालेले आहेत आणि आपली ज्या गाड्या आहेत त्या बघा कशा सुंदर दिसत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले शूट बघायला तुम्ही बघू शकताय। पुढं आपलं रील्स काढण्यासाठी जे पुढं उभी आहेत मुलं, तर इकडं हा आणि इकडं हा। चला, तर तुम्ही बघता आपलं अशा प्रकारे जे रील्स बनवत आहेत। तर मित्रांनो, आता जे आता आपल्या गाडीच्या व्हिडिओ चालूच आहेत रील्स काढण्यासाठी, तुम्हाला सांगितलंच मी।
आणि हा जो भाऊ आहे तो आपण जिथं गाडी घेतली तर तिथून आपल्या जो पाठी आलेला आहे गाडी भाऊला ऐकायची आहे कशी वाजते ती. भाऊ अपना गाड़ी देख के कैसा लगता है तुमको? अच्छा लगता है एक नंबर. कितना खुशी हुआ तुमको गाड़ी आज मिला तो? तर त्याची जी आहे भरपूर इच्छा होती का गाडी बघण्याची आणि आज योगा आपला असा आलेला आहे का आपण आज गाडी घ्यायला तिथे गेलो होतो आणि त्याला जी ती आपली गाडी तिथं बघायला भेटलेली आहे. तर तो आज फुल खुश झालेला आहे पण तो व्हिडिओमध्ये बोलायला जो आहे तो घाबरतोय. तर ते आता मी जी गाडी आहे ती वाजून दाखवणारच आहेत. तर चला. Yeah. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now. I made mistakes, but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone. That's the only way I know. Feeling low, about to blow back up. I won't ever let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easy. तर मित्र आता तुम्हाला तर माहिती आहे आपण गाडी घेतली आणि गाडी आपण घेतली तर आपण आता निघालोय आपण एकविरा आईच्या मंदिरावरती. तर आपली जी गाडी घेतलेली आहे त्याची आपण सुरुवात जी करणार आहे तर आपण एकविरा आईला दाखवूनच करणार आहेत. तर अशासाठी त्या आपल्या 3 राण्या जमलेले आहेत 1 2 3 आणि चला आता आपण निघूया. I'm alone, I'm alright. So come. तर मित्रांनो आता जी आहे ती आपल्याला आतमधली पण कमान लागलेली आहे. तर इथं जो तुम्हाला दिसतोय रिक्षा स्टँड आहे वर जाण्यासाठी गडावरती आणि तुम्हाला आता जी आहे ती मंदिरं दाखवतो मी. बंद आहेत सर्व दुकानं मित्रांनो. काहीतरी विषय आहे वाटतं आज. तर चला पुढे जाऊन आपल्याला समजेलच काय विषय आहे. तर आपण जे इथं एकविरायच्या जे मंदिराजवळ आहे ते आपण पोचलेले आहोत. जो खालचं मंदिर आहे पायथा मंदिर तर तुम्हाला दाखवतो मी. सर्वच दुकानं बंद आहेत. तर बोला आई माऊलीचा उदो उदो एकविरा आईचा उदो उदो. आता जे आपण एकविरा आईच्या मंदिरामध्ये चाललोय आईला नमस्कार करायला. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. तर मित्रांनो तुम्ही आता बघितले असाल जो आपल्या एकविराची जी मूर्ती आहे तिला आपण जो हार लावलेला होता तर तो हार जो आहे तो आपण काढून जो सागरबाईच्या गाडीला लावतोय. म्हणजे तुम्ही समजू शकता सागरबाईचं काय नशीब आहे. मित्रांनो आता तात्यांनी नारळची अरेंजमेंट केलेली आहे आणि तुम्हाला मी बोललो का इथंची जे दुकानं आहेत ती बंद आहेत. तर ती का बंद आहेत ना तर त्यांना विचारलं मी तर त्याचं कारण जो आहे तो आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते त्यांचा जो थोडा विषय झाल्यामुळे ते जी पुन्हा बंद आहे 2 दिवस. तर याच कारणाने इथली पण जी दुकानं आहेत सर्व बंद आहेत. आपल्या दात्याने ती गाडीची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दाखवतो तर मी तात्या स्वस्तिक कसं काढतो.
टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैभव, हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो, आता जे ते आपण आईची भेट घेतलेली आहे आणि आपण आता निघतोय. तर तुम्हाला गाडीच्या शूट आहेत ते काही दाखवतो मी. आणि आज जे ते मित्रांनो, आज आपण आता इथेच थांबतोय.